नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली 25,000 कोटींची लूट. देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी, हळद सीबीआय चौकशी यांचा या घटनेशी काय संबंध? व्यापारी प्रवृत्तीतून होणारी लूट हा नेहमी चर्चेचा विषय असतो. आता या वादग्रस्त विषयात एका प्रमुख शेतकरी नेत्याने उडी घेतली. या शेतकरी नेत्याने काही व्यापाऱ्यांनी एका व्यापारातून शेतकऱ्यांची चक्क 25,000 कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप केला. या घटनेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा संबंध जोडला जातोय. इतकंच नव्हे तर या गैरव्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे या प्रकरणाची शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली. पांढरं सोनं समजला जाणारा कापूस उत्पादक शेतकरी पिचला गेला असताना पिवळं सोनं म्हणून ओळखला जाणारा राज्यातील सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, व्यापारी व नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड NCDEX द एक्सचेंजच्या जाळ्यात अडकून अक्षरशः भरडला जातोय. देशात सर्वाधिक हळद उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. देशात जवळपास 11 ते 12 लाख टन उत्पादित हळद होते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात जवळपास 3 ते 3.5 लाख टन हळदीचं उत्पादन होतं. भारत देशातून सर्वाधिक हळद निर्यात होते. यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन होणार असल्यानं हळदीला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. काही मुठभर मोठे व्यापारी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड वर चालणाऱ्या वायदे बाजाराचा वापर करून हळदीचे दर पाडण्याचं कट कारस्थान करतात. सध्या स्थानिक बाजारात हळदीचे दर जादा असून वायदे बाजारात दर कमी दाखवले जातात. गेल्या 10 वर्षात मुठभर व्यापाऱ्यांनी याच पद्धतीनं वायदे बाजारातून हळदीचे दर पाडून 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची लूट केली, असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला. वायदे बाजारात हळद खरेदी विक्री केली जाते तेव्हा हळदीचा दर्जा व गुणवत्तेबाबत असणारा मापदंड निश्चित करण्यात आलाय. गुणवत्तेच्या हळदीचे स्थानिक बाजारात असणारे दर वायदे बाजारातील दरामध्ये तसेच वायदे बाजारात खरेदी करण्यात आलेल्या हळदी ज्या गोदामात ठेवण्यात आल्यात त्याची गुणवत्ता तपासल्यास वायदे बाजारातील मापदंडानुसार असणाऱ्या दरात मोठी तफावत दिसून येते. वायदे बाजाराचा वापर करून तेजी मंदी करून नफा मिळवण्याचा आता जसा प्रकार सुरू आहे तसाच प्रकार यादी साखरेच्या बाबतीत होत होता. तत्कालीन पंतप्रधान यांच्याकडे पाठपुरावा करून वायदे बाजारातून साखर मुक्त करून घेतली. यामुळे साखरेचे बाजार वर्षभर स्थिर राहून ग्राहक व शेतकरी यांना दोघांना याचा फायदा झाला. वायदे बाजारात खरेदी करण्यात आलेल्या हळदीची खरेदी करण्यासाठी अथवा विक्री करण्यासाठी सहभाग घेतल्यास मुठभर प्रस्थापित व्यापारी इतरांना या व्यवहारात सहभागी होऊ देत नाही. यामुळे याबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारनं गांभीर्यानं लक्ष घालून वायदे बाजारातून हळदीला वगळण्याचा निर्णय घ्यावा. गेल्या 10 वर्षातील झालेल्या घोटाळ्याची सविस्तर चौकशी सीबीआय मार्फत करण्याची मागणी शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.